श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड ताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात चांगली आणि वाईट अशी वेळ ही येतच असते. ज्या वेळेला चांगली वेळ असते त्यावेळेला आपल्याला काहीच टेन्शन नसतं, आपण चांगले विचार करत असतो. पण ज्या वेळेला आपल्या आयुष्यात वाईट वेळ येते ना, त्यावेळेला आपण त्या वाईट वेळेमुळे इतके थकून जातो, एवढे चिंतेत जातो किंवा खूप ग्रासलेले असतो. या वाईट वेळेतून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला सुचत नाही. तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. साधू असतात, त्यांच्या शिष्यांसोबत ते एका गावात जात असतात. गावाच्या बाहेर एक नदी वाहत असते. त्यावेळेला त्या साधूंना खूप तहान लागते. ते आपल्या शिष्यांना आज्ञा करतात की मला पाणी पिण्यासाठी घेऊन या. त्यातील एक शिष्य जातो आणि बघतो तर काय, नदीवर बऱ्याच बायका असतात, माणसं असतात. कोणी गुरं धुत असतं, कोणी कपडे धुत असतं, म्हणजे कोणी भांडी घासत असतं, कोणी आंघोळ करत असतं. असं त्या नदीवर सगळं चाललेलं असतं. त्यावेळेला तो शिष्य विचार करतो, एवढं गढूळ पाणी मी कसं आपल्या गुरूंना पाजणार, आपल्या गुरूंना कसं घेऊन जाऊ. त्यामुळे तो रिकाम्या हाताने परत येतो आणि आपल्या गुरूंना सांगतो, मी का पाणी आणलं नाही. थोड्या वेळाने तेच गुरु म्हणजे साधू दुसऱ्या शिष्याला त्याच नदीवर पाठवतात आणि काही तासानंतर तो शिष्य स्वच्छ असं पाणी घेऊन येतो. त्यावेळेला तो पहिला शिष्य ते पाणी बघतो आणि त्याला खूप आश्चर्य वाटतं. मी ज्या वेळेला गेलेलो नदीवर त्यावेळेला सगळं म्हणजे असं पाणी गढूळ झालेलं होतं, तिथे स्वच्छ पाणी अजिबात नव्हतं. मग याला कुठे मिळालं, तो त्याला विचारतो. त्यावेळेला तो दुसरा शिष्य म्हणतो, मी गेलो त्यावेळेलासुद्धा तिथं बायका माणसं त्यांची ते कामं करत होती, पण मी थोडा वेळ तिथेच थांबलो, शांत बसून राहिलो, मी काहीसुद्धा केलं नाही. त्यांची सगळ्यांची कामं झाल्यानंतर ते तिथून निघून गेले आणि जसं पाणी वाहत राहिलं आपोआप ती सगळी घाण वाहत गेली आणि जी माती हे होतं ते खाली तळाखाली गेली. यामुळे सगळं वरती स्वच्छ असं पाणी आलं आणि मी ते पाणी घेऊन आलो. आपल्या आयुष्यातही अगदी असंच आहे. आपल्या आयुष्यात दुःख, समस्या, संकट किंवा वाईट वेळ ही सांगून येत नाही आणि ज्या वेळेला ते आपल्या आयुष्यात येते ना, त्यावेळेला त्या नदीच्या पाण्यासारखं आपल्याला दूषित, अस्वच्छ आणि खराब करून जाते. परंतु आपण त्या खराब, अस्वच्छ, दूषित जीवनापासून आणि आपल्यावर जी वाईट वेळ आली आहे त्यापासून हार मानून बसायचं नाही. मन शांत ठेवायचं, जेवढा संयम ठेवता येईल ना तेवढा ठेवायचा. आपल्या मनाला धीर देत राहायचं. योग्य आणि चांगला निर्णय घेऊन पूर्ण आत्मविश्वासाने त्या वाईट वेळेला सामोरं जायचं. आपलं जर मन शांत असेल, निर्णय घेण्याची आपल्यामध्ये क्षमता असेल आणि आपला स्वतःवर विश्वास असेल, आपल्यामध्ये जर आत्मविश्वास असेल, तर वाईटातील वाईट वेळ असली तरी ना आपल्याला ती कधीच हरवू शकणार नाही. आपण त्या सगळ्यातून बाहेर पडू आणि खूप पुढे जाऊ. आपल्याला तर माहिती आहे, चंद्र आपल्याला शीतल असा प्रकाश देत असतो, तरीसुद्धा चंद्राला ग्रहण लागतं. कधीकधी त्या ग्रहणाचा जास्त वेळ असतो तर कधीकधी त्या ग्रहणाचा कमी वेळ असतो. म्हणजे चंद्रावर सुद्धा वाईट वेळ येत असते, पण तरीसुद्धा तो या सगळ्यातून बाहेर पडत असतो. अगदी आपलंही तसंच आहे. आपल्या आयुष्यात म्हणजे ज्या वेळेला चांगली वेळ येते ना त्याचबरोबर वाईट वेळसुद्धा येणार असते आणि त्या वाईट वेळेतून आपण कसं बाहेर पडायचं यासाठी आपण आपलं मन मजबूत ठेवायचं. ज्या वेळेला वाईट वेळ येईल ना त्या वेळेचा आपण स्वीकार करायचा आहे. त्या परिस्थितीत
आपण स्वतःला समजवत राहायचं. जर आपण सारखा नकारात्मक विचार करायला लागलो की माझ्यावरच वाईट वेळ का येते, मीच चुकीचं आहे, मीच दोषी आहे, तर आपली वाईट वेळेतून कधीच सुटका होणार नाही. वाईट वेळ आणखीनच कठीण होत जाईल. यामुळे स्वतःला होईल ना तेवढं सकारात्मक ठेवायचं आणि आपण स्वतःला सांगत राहायचं की ठीक आहे, आज माझ्यावर वाईट वेळ आहे ना, उद्या चांगलीसुद्धा वेळ येणार आहे आणि ही वाईट वेळ लवकरच संपेल. कितीही कठीण परिस्थिती असली ना तरीही मी या सगळ्यातून बाहेर पडणारच आहे. आणि वाईट वेळेत ना जेवढं होता होईल तेवढं स्वतःसाठी वेळ द्यायचा, शांत राहायचं, जेवढा मनावर संयम ठेवता येईल ना तेवढा ठेवायचा. अजिबात घाई गडबडीत कोणताच निर्णय घ्यायचा नाही आणि स्वतःला एकटे पडून नाही द्यायचं. जे आपले पॉझिटिव्ह बोलणारे आपल्यासोबत व्यक्ती आहेत, आपल्या कुटुंबातली आहेत, त्यांच्यासोबत आपल्या समस्या मांडायचं, आपल्या मनातील ओझं थोडं कमी करायचं, आपल्या शरीराची काळजी घ्यायची, त्याचसोबत आपल्या मनाचीही जेवढं होईल ना तेवढी काळजी घेत राहायचं. आपल्याला जे काम आवडतं त्यामध्ये थोडं लक्ष घालायचं. एखादं आपला आवडता छंद जोपासायचा. आले ना वाईट वेळ तर त्याचा सामनाही आपण तेवढ्याच यानं करायचा, कारण जेवढी वाईट वेळ आहे ना तेवढीच चांगलीसुद्धा वेळ आपल्यावर येणार आहे. आणि वाईट वेळेमध्ये ना जेवढा तुम्ही धीर धराल ना तेवढं पुढं तुमचं चांगलं होणार असतं. जेवढं होता होईल ना तेवढं स्वतःवर विश्वास ठेवायचा, कारण वाईट वेळ ही नेहमी आपल्यात किती क्षमता आहे, आपल्यात काहीतरी करण्याचं धाडस आहे का हे बघण्यासाठी येत असते. त्यामुळं वाईट वेळेला कधीच घाबरू नका. जेवढं होता होईल ना तेवढं त्याला सामोरं जा. बऱ्याच वेळेला आपण वाईट वेळ आली ना की त्याच्यापासून पळून जायला लागतो, का तर आपल्याला तो त्रास सहन होत नाही, पण कधी ना कधी तर तो सहन करावाच लागणार आहे. त्यामुळं आले ना वाईट वेळ जायचं सामोरं, जे होईल ते होईल. त्या वाईट वेळेतून एकतर चांगलं तरी होतं किंवा अजून काहीतरी वाईट होईल, पण आपण जर सामोरंच गेलो नाही तर आपल्याला कसं काही कळणार. नेहमी एक लक्षात ठेवा, आपल्यावर ज्यावेळेला वाईट वेळ येते ना त्यावेळेला निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात अजिबात यायचं नाही, कारण हे निगेटिव्ह बोलणारे लोक काय करतात, आधीच आपल्यावर वाईट वेळ आलेली असते, आपण त्यामुळे खूप खचलेलो असतो. आपल्या मनावर ते एवढं काही सांगत असतात ना की आपल्यावर वाईट वेळ का आली, कशी आली आणि आपण यातून बाहेर पडणारच नाही, म्हणजे वारंवार आपल्याला ते निगेटिव्ह विचारच देत असतात. त्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि वाईट वेळेतून बाहेरच पडत नाही. त्यामुळे जेवढं होता होईल ना तेवढं निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. बऱ्याच वेळेला असं होतं, आपल्यावर वाईट वेळ येते, आपलं मन खूप मजबूत झालेलं असतं, आपण या वाईट वेळेतून बाहेर पडण्यासाठी धडपड करत असतो, आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या प्रयत्नांना बऱ्याच वेळेला यश येतं, पण त्याच वेळेला काय होतं, आपल्या आजूबाजूची काही अशी माणसं आपल्यासोबत असतात, ती आपल्याला नावं ठेवतात, हां याच्यावर वाईट वेळ आली आणि हा काय करतोय, वाईट वेळेत यानं असं नाही केलं पाहिजे. म्हणजे अशीसुद्धा आपल्याबरोबर माणसं असतात की ती नेहमी आपल्याला नावं ठेवत असतात. ठीक आहे ना, आले ना वाईट वेळ, आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं, जग काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जर तुम्ही वाईट वेळेशी सामना न करता, वाईट वेळेतून बाहेर न पडता जर बाहेरच्या लोकांच्याकडे लक्ष दिलं ना तर तुम्ही त्या वाईट वेळेतून कधीच बाहेर पडू शकणार नाही. वेळ ही प्रत्येक दुःखावर औषध आहे. चांगला वेळ पटकन निघून जातो, पण वाईट वेळ जाता जात नाही. वाईट असला तरी वेळ आहे आणि ती निघूनच जाणार आहे, हा विश्वास आपण आपल्या मनात ठेवायचा. सगळी वेळ सारखीच असते, फक्त आपल्या मनानं ते ठरवलेलं असतं की चांगली वेळ पटकन जाते आणि वाईट वेळ उशिरापर्यंत आपल्या आयुष्यात थांबत असते. आणि तुम्ही लहान असू द्या किंवा मोठे आहात, श्रीमंत आहात
किंवा गरीब आहात, हुशार आहात किंवा अडाणी आहात, तुम्ही कसे का असेनात, पण आयुष्यात कधी ना कधी तुम्हाला वाईट वेळेला हे सामोरं जावंच लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढं मनाला खंबीर बनवता येईल, जेवढं मनाला धीर देता येईल ना, तेवढा धीर द्या. आज वाईट आहे ना दिवस, ठीक आहे ना, उद्या परवा कधी ना कधी एक ना एक दिवस तरी आपल्या आयुष्यातही चांगला दिवस येईलच ना. तुम्हाला एक सांगू का, वाईट वेळ ही ना फक्त थोड्या वेळापुरती असते, पण ते आपल्याला आयुष्यभराचं सार शिकवून जाते. आणि वेळ चांगली असो किंवा वाईट असू द्या, आपल्याला त्यावेळेला कोण साथ देते हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि वाईट वेळ माणसाला सर्व काही शिकवते, अगदी तुम्हाला जगायला सुद्धा शिकवते. ज्यावेळेला आपल्यावर वाईट वेळ येते ना आणि आपण एकटे असतो ना, त्यावेळेला ना आपल्याला खूप त्रास होत असतो, पण या सगळ्यातून आपण स्वतः मजबूतसुद्धा होत असतो. एक करा, तुमच्यावर वाईट वेळ आले ना, त्यावेळेला तुमची साथ ज्या लोकांनी सोडले ना, त्या लोकांच्याकडे कधीच नंतर लक्ष देऊ नका. पण ज्यांनी तुमच्यावर वाईट वेळ असताना तुम्हाला मदत केली ना, त्या वाईट वेळेतून बाहेर काढायला, त्यांचे उपकार कधीच विसरू नका. बऱ्याच वेळेला ही वाईट वेळच आपल्याला आपल्या जवळच्या माणसांची ओळख करून देत असते. वाईट वेळ येते ना, त्यावेळेला सगळ्यात चांगली गोष्ट अशी घडते की तुम्हाला समजतं की तुमची काळजी करणारे, तुमची साथ देणारी कोण माणसं आहेत. आणि आपल्यावर ज्यावेळेला चांगली वेळ येते ना, त्यावेळेला आपल्याला कळतं आपण कसे आहोत. पण ज्यावेळेला आपल्यावर वाईट वेळ असते ना, त्यावेळेला आपल्याला कळतं की जग कसं आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आपण कधी कुणाचं वाईट करायचं नाही, मग आपलंसुद्धा वाईट होणार नाही. वाईट वेळ असली ना, फक्त शांत राहायचं, जेवढा संयम स्वतःवर ठेवता येईल ना तेवढा ठेवायचा. आणि आपल्याला ना आयुष्यात वाईट दिवस आल्याशिवाय ना चांगल्या दिवसांची सुद्धा किंमत कळत नाही. त्यामुळं वाईट दिवससुद्धा आले पाहिजेत, पण त्यातून आपल्याला स्वतः बाहेरसुद्धा तेवढंच पडता आलं पाहिजे. वाईट वेळ ज्यावेळी तुमच्यावर होती ना, त्यावेळी तुमची जवळची माणसं तुम्हाला सोडून जातात. त्यावेळेला ते तुम्हाला पुढल्या वेळी नक्की भेटतील ना, त्यावेळी त्यांचे नक्की आभार माना, कारण त्यांनी तुम्हाला सोडलं. त्यामुळे तर तुम्ही त्या वेळेशी लढू शकला. जर ते तुमच्यासोबत असते ना, तर तुम्ही कधीच लढू शकला नसता. कितीही वाईट वेळ असू द्या, फक्त तुम्ही ना तुमचा प्रामाणिकपणा सोडू नका. आणि एक नेहमी लक्षात ठेवायचं, जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते. ती मग चांगली वेळ असू द्या किंवा वाईट वेळ असू द्या. वाईट वेळ आली म्हणून चुकीचे निर्णय घेऊन आपलं आयुष्य खराब करू नका. उलट तुम्ही शांत बसा, संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, आहे त्या परिस्थितीला सामोरं जा. जे होईल ते होईल. या सगळ्यातून मी एक ना एक दिवस बाहेर पडेल. आणि आत्ता माझ्यावर देवानं वाईट वेळ आणले ना, तर यानंतर तो चांगलीसुद्धा वेळ आणेल असं म्हणायचं. आणि या सगळ्यातून जेवढं होईल ना तेवढं बाहेर पडायचं.